जय भीम। मैं मीनल, आप देख रहे हो समता आवाज़ टीवी। आज है 26 सितंबर और इस समय हम डीसीपी सर नवीन चंद्र रेड्डी सर के ऑफिस में आए हैं। दिशा भूमि का जो 2 तारीख को प्रोग्राम होने वाला है उसके लिए हमने आज सर को अपील की है। दुसरी गोष्ट, तुमच्या मदतीनं सर ते सर्व सामान हटवलं एक दिवाणमध्ये. त्या दिवाळीचे पार्टिशन कशाला, काय गरज आहे? हो, जनता इतकी येते ना पार्टिशन. इकडे स्टॉल बाहेर लावायची विनंती केली, मी पत्र दिलं, तुम्ही स्टॉल बाहेर लावावं, जनतेला बसू द्यावं, खेळू द्यावं, धर्माचं काम आहे. सर कुठंतरी पुस्तकाचे पैसे घेतात ना ते. आता आपण आले सर, पैसे घेतात म्हणून काही धर्माच्या ठिकाणी करायचं काय? अहो, बाहेरची जागा घ्या ना. पैसे घेतले तर ठीक आहे, पण त्याला वापरले पाहिजे. सर आपल्या लक्षात येते, त्यांच्या लक्षात तिथं आलं पाहिजे. बोलू द्या, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यापैकी काही तर तिथं खर्च करा, जनतेच्या हितासाठी काही तर करा. सर काहीच नाही. ऍक्च्युली काय होईल सर माहिती आहे का, आम्ही 3 आठवडे झाले ती जी पार्टिशनची दिवाल आहे, जनता म्हणते की ही नाही पाहिजे, पण आम्ही इथे उपस्थित आहोत. सगळे म्हणतात की सध्या आपण काही कारवाई करायची नाही. या वर्षीचा कार्यक्रम पुढच्या वर्षी वेळ घ्या, काहीतरी नवीन कमिटी येईल. काय आम्ही खूप पेशन्स की जनतेला थांबवतो. हायकोर्टात मॅटर चालू आहे ना. याच्या कमिटीच्या बाबतीत मॅटर नाही सर. तुम्हाला काय कसा, म्हणून मी म्हटलं साहेबांचा काढावा टाकायचं काय झालं मुद्दा तुम्हाला देतो. त्याची मॅटर त्या व्यक्तीने पोलीस मॅटर देत याच्याशी संबंध सेक्रेटरीचा पण वाद नाही. हे मुद्दामून दाखवतात सर, म्हणजे पब्लिकला सामोरा कोण जाईल नाही. माझं सगळं तिकडे माझ्याकडे नाही. आमचं ऐकणार कोण? इकडे तिकडे टाळासाठी दोघे दाखवतात. मग करोडोचे व्यवहार कसे होत आहे? एकामेकावरती ते ढकलतात. कॉलेजचं बरोबर चालू आहे, पगार चालू आहे, सर्व ऍडमिशन चालू आहे, अपॉइंटमेंट चालू आहे, तिथे झगडे नाही. म्हणजे जनतेच्या भावनाची कॉग्निझन्स घेत नाही. ऍक्च्युली जनतेने जर ऍक्शन घेतलं सर आणि मुलांचे किंवा बायांवरती केसेस लागल्या तर ते केस आणि काल गवई साहेबांनी धमकी सुद्धा दिली की जर काही जनता आम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करेल आम्ही केसेस करू. मला एक समजत नाहीये की किती जनता आपल्या घरात. आपणही ठरवलं मग की या वेळेला यात्री निवास जर आम्हाला मिळालं नाही तर कर्तव्यात कसून करतात आपणही काय करायचं, आपल्याकडे काय घेऊन येणार. तसं त्यांना निर्देश द्या, अन्यथा आम्हाला कोर्टात जावं. कोणी नाही, अतिरिक्त लोक वापरतात. आमची अपेक्षा अशी आहे की आपल्या माध्यमातून तो यात्री निवास खुला करण्याची त्यांना म्हणजे थोडं निर्देश द्या. नाही सर, फक्त यात्री निवासच नाही, ज्या यात्री निवास सांगते यात्री निवासच नाही सर, मागच्या भागाला आपलं स्पोर्ट सुद्धा आहे, आंबेडकर स्पोर्ट आहे, तिथे पण 2 मजल्याची बिल्डिंग आहे, ती सुद्धा त्यांनी ओपन करायला पाहिजे. ठेवतात ना, पाऊस पडला तर इमर्जन्सी साठी शाळेची यादी पाठवली. शाळेची यादी पाणी इथे ना पब्लिक इथे शाळेची यादी आमचं म्हणणं आहे की यात्री लोक इकडे तिकडे पडतात. जनता ही 2 दिवसासाठी येते सर, तर जनतेला ती शाळा, आजूबाजूच्या शाळा, ही कॉलेज आणि यात्री निवास, तिकडला स्पोर्ट ते 2 मजली बिल्डिंग आहे ती आम्हाला ही ओपन करून पाहिजे. कारण जनतेची मागच्या वर्षी पाण्याची सुद्धा सोय नव्हती, जनता बिचारी बाहेर फिरत होती, पाणी आम्हाला त्यांना नेऊन द्यावं लागलं. मग समितीमध्ये ऐकत नाही सर, तर हा मुद्दा तुम्ही हँडल करू शकता. आणि पोलीस प्रशासनाचा आम्ही मनपूर्वक आभार करतोय की शेळके सरांनी, मांडे सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय, जॉब करून दिलाय. छान सपोर्ट. रेड्डी पण नवीन आले, परंतु फार खूप छान. रेड्डी सरांनी पण सपोर्ट केलाय. ते प्रयत्न करतायत. हो, करत आहे. हा सर, ते खूप इम्पॉर्टंट आहे. यांचा मुद्दा आहे, यांना नाही का एक बुक स्टॉल पाहिजे. म्हणजे मागच्या वर्षी मिळाला होता, एक स्टॉल पाहिजे. नाही, एक नाही सर, 2 लागतील. एक काही काही मागणी करून नंतर कोण त्याला सुलभ भरून ठीक आहे. आंबेडकर साहेब म्हणजे बाबासाहेब. सर आम्ही आलो होतो कमिशनर साहेबांच्या भेटायला आणि ठाणेदारांकडे पण अप्लिकेशन दिलेली आहे, वरिष्ठांकडे पण अप्लिकेशन दिलेली आहे आणि त्याच बाबतीत कमिशनर साहेबांकडे भेटायला. आमचा मुद्दा तो आहे, यात्री निवास जे 2014 पासून बनलेलं आहे ते आजपर्यंत जनतेला मिळालेलं नाही, उघडत नाही. सोचसाठी बनवलं आहे का? ज्याचा उपयोग त्यांना होऊ द्या ना. पब्लिक बाहेर झोपते हो,
बाहेर निघून जाते. दुसरा मुद्दा असा होता की ते 8 वाजता जर गेट बंद होत असेल, 8 वाजता गेट बंद होत असेल तर यात्री ते आतमध्ये जातील कसे, त्या यात्री निवासामध्ये थांबतील कधी, याच्याही बाबतीमध्ये आपण त्यांना ते निवेदन दिलेलं आहे. आणि तसंच ते काय बोलले आम्ही त्या संबंधितांना सांगतो. आणि त्याच्यासमोर आम्ही असंही म्हटलं की भीमरावजी आंबेडकर साहेब आमचे येऊन राहिले आणि त्यांना 1 तारखेला येऊ द्या त्या कमिटीने, त्यांना तुम्ही सुरक्षा पुरवावी अशी पण त्यांना विनंती केली. त्यांना थांबवते का स्टेजवर येऊ देत नाही? त्यासाठी स्थापन आलो ना. आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की तुम्ही कमिटीमध्ये म्हणजे बौद्ध महासभेचे अध्यक्ष आपले जे भीमराव आंबेडकर आहेत त्यांना तुम्ही इथं म्हणजे एंटर करा किंवा त्यांना सभेवर एक अध्यक्षस्थान यावर्षी द्या. आपण पहिलेच ठरलेलं की पॉलिटिक्स लोकांना यावर्षी बोलावू नका, आपण कोणतरी सामाजिक बांधिलकीसोबत जोडलेल्या लोकांना बोलावं. त्यामुळे आम्ही भीमराव आंबेडकरचं नाव प्रिपेंड केलं सर्वांनी, त्यांना यावर्षी एंट्री द्या अशी आम्ही स्थायी समितीला विनंती करायचो. पण ते आता विनंती कुठपर्यंत तत्पर जायचं पोलिसांच्या मार्फत पण आणि त्यांच्या सुरक्षेच्या मार्फत पण स्थायी समितीनं अजून कोणाचं नाव डिक्लेअर केलेलं नाही. तो पण आम्हाला त्यांनी नाव डिक्लेअर करून आमचीच निवेदन आहे की त्यांनी भीमराव आंबेडकरला इथं प्रेझेंट करावं ही आमची इच्छा आहे आणि त्यांना निमंत्रण द्यावं. जो मेन मुद्दा जो आहे ते यात्री निवास यावेळेला लोकांच्या समक्ष माहीत झालं पाहिजे की खरं तिथे यात्री निवास आहे म्हणून. भरपूर लोकांना आतापर्यंत माहीत नाही यात्री निवास होतं. और कोई चर्चा हुई है क्या दीक्षा भूमि के? दो ही मुद्दे पे चर्चा हुई है. सुरक्षा के बारे में भी चर्चा हुई है. जो भीमराव का जो मुद्दा है कि उनको वहाँ सुरक्षा मिलना चाहिए, तो हमारे घर के सामने ये बात बोली हटाने के लिए. वो लैट्रिन बाथरूम जो उन्होंने डाले थे NMC ने वो भी हटाने का निवेदन दिया है, वो भी हटना चालू है. तो वो भी प्रॉब्लम सॉल्व हो चुका है. बाथरूम उन्होंने लैट्रिन बाथरूम व्यवस्था समाज कल्याण के थ्रू वो वहाँ वो जगह से हटाना चालू हो गया. अभी वो दूसरी जगह शिफ्ट कर रही है. तो वो भी निवेदन उन्होंने एक्सेप्ट कर दिया कि उनको कहाँ शिफ्ट होने लगा था? वो गए शिफ्ट हो गए. चलो काम चालू. कोई दिक्कत तो नहीं है? वहाँ हमारा कार्यक्रम हर साल होता है. 10 साल से हम वहाँ पर काम कर रहे हैं. और भीमराव साहब आम्बेडकर जो बाबा साहब के नाते हैं हर साल आते हैं, वहाँ पे कार्यक्रम होता है. इस साल वहाँ पर वो डंप का 200-250 जो पहले जो हम किए थे उसके लिए हम 1 हफ्ते से उसके लिए परेशान हो गए. आज हमारा प्रॉब्लम सॉल्व हो गया. इन्होंने भी प्रॉमिस किया कि वो हमें वहाँ से हटा देंगे. कमिश्नर ऑफिस से भी मालूम हो गया और उधर से भी मालूम हो गया कि ना निकाल देंगे. अगर नहीं निकालेंगे तो फिर हमारा फिर वही नारा रहेगा कि चलो फिर हटाओ. 200-300 लोग हम उनके पास में जाकर फिर हल्ला करना पड़ेगा, क्योंकि इस साल विजयादशमी के टाइम हल्ला न हो, हमारे पवित्र दीक्षा भूमि का नाम बदनाम न हो, इसलिए हम शांति बना के रखे हैं. अगर इस टाइम ऐसा होता है तो दीक्षा भूमि कार्यक्रम के बाद में हम नारा लगाएंगे. 200-300 लोग जा करके उसमें हल्ला गुल्ला करेंगे और फिर कायम करेंगे अपना स्थान. एक मुद्दा है आने वाली है, हमारी जनता अभी आने वाली है 29 तारीख को. इसका नेता भीमराव आंबेडकर जी का बड़ा प्रोग्राम सूरजगंज सभागृह में लगाया गया है. तो 29 तारीख से भी हमें हमारी दीक्षा भूमि ओपन करनी चाहिए और वो भी रात दिन चाहिए, कोई भी पाबंदियों के साथ में नहीं चाहिए. इसके बाद में हमने उन्हें कहा कि ड्रम जब हमारी जनता आएगी तो पानी में नहीं रहेगी, तो वहाँ पे उसके लिए सुविधा होनी चाहिए. तो सर ने इशारा दिया है जिला कलेक्टर के ऊपर में, तो उनको निवेदन दिया तो है. इसे हम एक बार देना चाहेंगे क्योंकि 2-3 दिन अभी समय है और हम जनता को तो बाहर नहीं बिठा सकते ना. तो इसीलिए हमारी ऐसी डिमांड अगर यहाँ पे पूरी नहीं होती इस साल तो जनता नर्वस हो जाएगी, नाराज़ हो जाएगी. और इसका कुछ भी अगर थोड़ा भी कम ज़्यादा होता है तो इसका पूरा श्रेय स्मारक समिति को दिया जाएगा. दंगे होते हैं, कोई छीटता है, तो इसका जो भी होना है वो स्मारक समिति के ऊपर में उसके जवाबदार रहेंगे. क्योंकि हम लोग पिछले 1 महीने से उनको समझा रहे हैं, निवेदन दे रहे हैं, शांतिपूर्वक से ले रहे हैं. जो मुद्दा दीवार का उठाया गया है पिंगोली घाटा जी को, तो उस मुद्दे के लिए हम 3 हफ्ते हो गए हम जनता को उस दीवार को हाथ नहीं लगाने दे रहे हैं. हमने अभी तक की शांति बनाए रखी, लेकिन अगर कुछ होता है तो स्मारक समिति जिम्मेदार है.